या माणसाने मला उभं केलेलं आहे. किती माझे आता सिनेमे सुपरहिट होत असतील, वेगवेगळे, पण पहिला देऊळ बंद देऊन या वाणी साहेबांनी मला उभं केलं. मुळशी पॅटर्नला थोडी अडचण येऊन एक मध्यंतरी थांबलं होतं. त्यावेळी ना प्रोड्युसर होते ना काय होते, थेट मोठी मदत करून सिनेमा सुरू करायला लावला होता. वाणी साहेबांचं वैशिष्ट्य असं सांगितलं पाहिजे, कारण सिनेमा हा बिझनेस आहे. लोक इथं पैसे कमवण्यासाठी येतात. हा एकमेव निर्माता आहे. पहिल्या सिनेमाला जेवढं कमवलं स्वामींच्या चरणी अर्पण केलं. आज महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन झाली. पुढचा असाच आता महिनाभर चालू राहणार आहे. या माणसाला बघा, सगळीकडे फिरतो गोल. जपानचा नागरिक आहे, मराठी माणूस आहे, पण जपानचा नागरिक आहे. गेले 20-22 वर्ष फक्त परवा त्यांनी तिकीट काढलं. आता आलाय प्रीमियर शो, फक्त देऊळ बंद पाहण्यासाठी आलाय. उद्या परत जपानला जाणार. कारण 10 वर्षापूर्वी तो म्हटला, या सिनेमाने माझं आयुष्य बदललं. मी स्वामींचा भक्त आहे आणि या सिनेमाने मला उभं राहायची प्रेरणा दिली होती. फक्त शो साठी, आणि त्याच्या खर्चाने आलाय. शो पाहणार आणि चाललाय. थँक्यू सिद्धार्थ. दुसरा माणूस काल आलाय, काल लंडन वरून फक्त शो पाहण्यासाठी 3 दिवसांनी जाणार. लंडनचा मोठा शेतकरी नीरज रत्तू. जुईली वाणी आणि जयश्री वाणींचं कौतुक असं, त्या दोघी असं म्हटल्या की आम्ही या सिनेमातनं जो प्रॉफिट कमवणार तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरींची जी शिक्षण थांबलीत आम्ही पूर्ण करणार. मग तिचं शिक्षण मेडिकल पर्यंत असू दे, नाहीतर परदेशातलं असू दे, सगळं ते देणार. त्यामुळं जुईली मोठी आर्किटेक्ट, खूप मोठी आर्किटेक्ट, आणि जयश्री मॅडम या 2 महिलांचं कौतुक की त्यांनी ही डेअरिंग केली आणि आज ते आपण अंमलात आणतोय. कदाचित हे जे भरभरून मिळतंय, स्वामींनी ते त्या दोघींच्या मनासारखं हो म्हणून दिलेलं, एवढंच लक्षात ठेवा. आता या माणसाबद्दल मी काय बोललं पाहिजे. मोहन जोशी, तुम्ही बोला. मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी मला संधी दिली आणि तुम्हाला पिक्चर नक्की आवडेल. तुम्ही बघा, शांतपणे बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. प्रवीणनी आता सर्वांचं कौतुक केलं, पण प्रवीण जो आहे ते तुम्ही बघितलंच असेल, खरं सच्च काम करतो. म्हणजे त्याचं कौतुक किती करावं ते कमी पडणार आहे. कारण काय, त्याचं जे काम करण्याची जी पद्धत आहे किंवा काय जे आहे ना, म्हणजे लाजवाब आहे आणि तळमळीने तो काम करतो, म्हणजे अक्षरशः तळमळीने. आणि मोहन जोशी सरांचं तर विचारायचंच काम नाही. कारण का 75 वर्ष वय असताना आम्ही 1.5 वर्ष स्वामींच्या प्रतीक्षेसाठी थांबतो आणि त्यांनी जे काम केलेलं आहे म्हणजे लाजवाब आहे. आपण बघणारच आहोत. स्नेहल ताईंनी पण खूप चांगलं काम केलं आणि सर्व टीम जी आज इथं आहे, प्रवीणने ओळखून आपली ओळख करून दिली, त्या सर्वांचा मी आभारी मानतो. आणि हा सिनेमा सक्सेस करण्यामध्ये आपला सर्वांचा वाटा आहे असं मी मानतो. श्री स्वामी समर्थ. याला एवढ्या शिट्ट्या का पडल्या सांगा, या सगळ्यांना तो काम देतो. मुळशी पॅटर्नला जो ओम भूतकर आणला हिरो म्हणून, तो या माणसाने आणला. आणि धर्मवीर सिनेमामध्ये प्रवीण सर डोळे झाका आणि प्रसाद ओकला तुम्ही दिघे साहेब करा, ते यांनी आणलं. थँक्यू. आणि मला पण हमीरराव मध्ये सर तुम्ही हमीरराव करा असं हा. चला, सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या 1 मिनिटात सिनेमा सुरू करतोय. बायकोचं कौतुक ठेवलंय का ते तुम्ही करा, सिनेमा पाहू. चला, आणि एकच, एंड स्क्रोल सुरू झाले. एंड स्क्रोल तरी उठू नका जोपर्यंत ही लोक उठवत नाही थिएटरची. माझं ऐका, नाहीतर खूप काहीतरी मिस कराल मोठं.